निळावंती, हे असं विनापरवानगी माझ्या मेंदूत शिरून काहीही पाहणं चूक नाही का? हाच संवाद आहे प्रिय विक्रम. प्राणी, पक्षी, झाडं, कीटक, जलचर हे यांच्या खरेपणाच्या भाषेत बोलतात. महामाया निळावंती या कादंबरीचा पुढील भाग, विक्रम आणि सेबियनचा प्रवास. विक्रम सेबियनसोबत बंगळुरूमध्ये पोहोचला तेव्हा सकाळचे 9 वाजले होते. सेबियन पहिल्यांदाच घरापासून एवढी दूर आली होती. बसच्या खिडकीतून ती बंगळुरूच्या उंच उंच माड्या हरकून पाहत होती. बसचा प्रवास करून दोघेही दमले होते. सेबियनने हळूहळू खिडकीतून बाहेर बघत बघत डोळे मिटले. विक्रम तिच्या निर्लस निरीक्षणाचं निरीक्षण करीत होता. डोळे मिटलेल्या तिच्या चेहऱ्यावर ऊन आलं. गालाची कांती उन्हात चमकू लागली. चेहऱ्यावर आलेल्या उन्हाचा तिला त्रास होत नसावा का? त्याच्या मनात विचार आला. तिच्या पापण्यांच्या आड मात्र बुबुळं हलत होती. म्हणजे ती झोपली नव्हतीच तर. विक्रम तिच्याकडे पाहतोय हे तिला माहीत होतं. विक्रमच्या डोक्यात गेल्या 24 तासात पुढची योजना उभी राहत होती. कुत्र्याला निळावंती जिवंत करू शकेल का, हे बघणे. नंतर तिच्याकडे आनंदाचा मृतदेह देणे, तो जिवंत करायला सांगणे. कैसासने केलेल्या आनंदाच्या मृतदेहाची विटंबना त्याला आता पुन्हा पाहायची नव्हती. सगळं काही ठरलं होतं, पण ह्यात एक गोष्ट अतिमहत्वाची होती, ती म्हणजे आमचे. आमसेंनी विक्रमला निळावंतीला रोज भेटण्याची परवानगी देणे गरजेचं होतं. आता आमसेची देवता आमसेंच्या ताब्यात आली होती. यादवसारखा नायक विक्रमला रोज निळावंतीला बिनाफायद्याचं भेटू देईल याची शक्यता कमी होती. काहीतरी घडायला हवं, जेणेकरून आमसेंना विक्रम विभूते आपला माणूस वाटू लागेल. विक्रमला एकही पायरी चुकू द्यायची नव्हती. आमसेच्या जवळ जायची संधी त्याच्या हातात होती, ती म्हणजे सेबियन. न झोपता डोळे मिटून चेहऱ्यावर ऊन झेलणारी सेबियन विक्रमच्या समोर उभी होती. त्याने सेबियनच्या चेहऱ्यावर पडलेल्या उन्हात आपला हात धरला. आपल्या हातांची सावली तिच्या चेहऱ्यावर पाडली. ती जागी आहे हे विक्रमला माहीत होतं. आपली ही लहानशी कृती सेबियनला खोल स्पर्श करेल, हेही त्याला माहिती होतं. सेबियन डोळे बंदच ठेवून फक्त हसली. हसून म्हणाली, नलू त्या दिवशी मला खोटं बोलली होती. तुम्हाला माणसाशी संवाद साधता येत नाही म्हणून. पण खरं आहे ते. मला नाही बोलता येत माणसांशी. सेबियनच्या बाजूला बसलेला विक्रम मुद्दाम हसत म्हणाला. सेबियनने त्यावर निरागसपणे उत्तर दिलं, नाही. तुमच्या लहान लहान गोष्टी न बोलताही खूप काही बोलून जातात हं. सेबियन आपल्या ओठाखालची खळी खुलवत बोलू लागली. विक्रमने आपला हात खाली घेतला. सेबियनला विक्रमचा ध्येयवेडेपणा आणि त्याच्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची वृत्ती अजून माहिती नव्हती. त्यालाही तिच्या षोडश प्रेम भावनांशी खेळून कसलीही लाज वाटत नव्हती. तिला वयापेक्षा मोठे पुरुष आवडतात, हे त्याने तळ्यापाशीच हेरलं होतं. जेव्हा तिने तिच्या 3 वर्ष मोठ्या प्रियकराच्या चिठ्ठीची गोष्ट सांगितली होती. प्रवास पूर्ण करून दोघेही बोनमिलकडे गेले. कुत्र्याचं शव बोनमिलच्या मागच्या वखारीत पुरलं होतं. अंधार पडेपर्यंत दोघांनी वाट बघितली. बोनमिल तशी गावाच्या बाहेर. त्यातून येणारा वास शहरात येऊ नये म्हणून तशी खबरदारी घेतली होती. सायंकाळचे 6 वाजताच एका नव्या मंदिरासमोर ढोल ताशे वाजू लागले. सेबियनला तो आवाज खूप आवडला. ती जाऊन ढोल ताशे पाहून आली. इकडे विक्रमने अंडूला पुरण्याची जागा शोधून काढली. सेबियनने भेट दिलेला नक्षीकाम केलेला दांडा सोबत होताच. त्यालाच कुदळ बनवून खोदायला सुरुवात केली. ढोल ताशे ज्या तालासुरात वाजत होते, त्याच तालासुरात विक्रम जमिनीवर घाव घालत होता. माती बाहेर निघत होती. विक्रम जमीन खोदत राहिला. काही वेळातच कुदळीचा एक फटका अंडूच्या मृतदेहाच्या डोक्यावर बसला. विक्रमने कुदळ टाकून हाताने माती उरकायला सुरुवात केली.
सेबियनला विक्रमला मदत करण्याची इच्छा होत नव्हती. तिने मातीला हात सुद्धा लावला नाही. 6 दिवस मातीत राहिलेल्या अंडूचा प्रे बाहेर निघालं. विक्रमने हातात ग्लोव्ज घालून अंडूच्या प्रेताला बाहेर काढलं. सेबियनला आश्चर्य वाटत होतं. ह्या माणसाला आपल्या कुत्र्यावर एवढं प्रेम आहे की त्याला जिवंत करण्यासाठी तो निळावंतीला शोधून काढून अशक्याला शक्य करायला निघाला. पण त्या कुत्र्याच्या देहाला स्पर्श करताना हा माणूस इतका असंवेदनशील कसा? विक्रमने कुत्र्याला एका पिशवीत टाकलं. वास येऊ नये म्हणून पिशवीत केमिकलवर मीठ भरलं. ते सह्याद्रीच्या पोटात पुढच्या 24 तासात पोहोचले. रस्त्यात सेबियनच्या मनात विक्रमबद्दल अजूनच हजारो प्रश्न तयार झाले. हा माणूस नक्की आहे तरी कोण? हा प्रश्न तिला सतावू लागला. सेबियन प्रवासात खिडकीबाहेर बघत राहिली. विक्रमबद्दल भीतीयुक्त आकर्षण वाढत राहिलं. त्यामुळे ती कामापुरतंच बोलली, पण विक्रमबद्दल सलग विचार करत राहिली. देवसरीत पोहोचल्यावर कुशलकडे जाऊन नलूच्या भेटीऐवजी विक्रम पायी डोंगर चढून निळावंतीसमोर गेला. मध्यरात्री त्याने निळावंतीसमोर अंडूचं शव ठेवलं. अंडूला बघून निळावंतीची निळाई कमी होऊ लागली. नेहमीप्रमाणे निळावंतीने मृतदेह पाहून अश्रू ढाळायला सुरुवात केली. पण विक्रमकडे त्याच्यासाठी वेळ नव्हता. तो हात जोडून म्हणाला, याला जिवंत कर आता. आहे शक्य? निळावंती तळ्यात जाऊन उभी राहिली. पाणी तिच्या अंगावर खेळू लागलं. तिने उत्तर दिलं, हो, जिवंत करीन या कुत्र्याला. पण आधी पण आधी मला याच्या प्राणांची किंमत मोजू दे. तुझ्या बायकोचा कोणता अवयव तुला सर्वात जास्त आवडायचा? निळावंतीने विचारलं. तिची हनुवटी. विक्रमने विचार करून उत्तर दिलं. पलंगावर झोपलेले विक्रम आणि रचना एकमेकांच्या कुशीत होते. रचनानं त्याला छातीशी कवटाळलं होतं. निळावंती विक्रमला 13 वर्षपूर्वीच्या क्षणात घेऊन आली होती. विक्रम आणि निळावंती दोघेही पलंगाच्या बाजूला उभे राहून रचनाच्या छातीवर डोकं ठेवलेल्या भूतकाळातल्या विक्रमकडे पाहत होते. तुला तिची हनुवटी का आवडायची? कारण मी जेव्हा थकून घरी यायचो, तेव्हा रचना मला जेवण वाढून किचनच्या दारात उभी राहायची. मी जेवताना माझ्याकडे पाहून किंचित हसायची. ती अशी हसली ना, की तिच्या हनुवटीवर 2 सुबक रेषा उमटत. मला छान वाटायचं ते पाहायला. विक्रमने रचनाच्या हनुवटीचं अजून एक चुंबन घेतलं. विक्रमला भूतकाळातल्या स्वतःला रचनाला चुंबन घेताना पाहून अनेक प्रश्न पडले. निळावंती हा 13 वर्षापूर्वीचा क्षण आताही अतिशय जिवंत वाटतोय मला. तुला जमणारा संवाद हाच का? मला तुझं आणि तुला माझं संपूर्ण मन कळणं म्हणजे संवाद? हीच का तुझी भाषा? माझ्या आतल्या सर्व आठवणी दिसतात तुला? विक्रम, हे तुझ्या जगाचं जाळं आहे. मला फक्त तुझ्या आठवणी दिसत नाही. तुझ्या मनात सुरू असणारे विचारही मला कळतात. हो, काय कळलं तुला? या 13 वर्षापूर्वीच्या क्षणात काय विचार सुरू होते माझ्या मनात? तू हाच विचार करतो की आयुष्यात तू कोणावर प्रेम करायचं नाही, असं ठरवलंस. ज्या व्यक्तीवर प्रेम करशील ते टिकणार नाही, हे स्वतःच ठरवून टाकलं. रचनावर तुझं प्रेम नाहीये, अशी स्वतःच्या मनाची समजूत काढलीस. पण हे काय दिसतंय? तिच्या कुशीत झोपून तिच्या हनुवटीचं चुंबन घेणं, हे काय आहे? त्या प्रेमाच्या क्षणात तू तिच्यावर प्रेम करत होतास. फक्त ते तू कधी मान्य नाही केलं. हो, माझ्या मनात हेच सुरू आहे. तुला माझ्या मनातलं सर्व काही कळतं. हो, तुझं भूत, भविष्य, वर्तमान, आठवणी असलेले प्रत्येक क्षण आणि विचार दिसतात. तुझ्या मेंदूतला प्रत्येक प्रकाशमान कोपरा.
आणि जिथे अंधार आहे ते भाग अंधार नाही दिसत. माझ्या मेंदूतले कोणते भाग प्रकाशमान आहेत आणि कोणते अंधारात आहेत, हे कशावरून कळतं? आपल्या बाहेर जे जग असतं, आपल्या आतही तेवढंच मोठं ब्रह्मांड असतं. बाहेरच्या जगात प्रकाशमान कोणत्या वस्तू असतात? बाहेरच्या जगातल्या वस्तू स्वतःच्या शरीरातून प्रकाश सोडत नाहीत. सूर्य त्याच्यावर आपला प्रकाश सोडतो. सूर्याच्या प्रकाशामुळे त्या वस्तू उजेडात येतात, प्रकाशात येतात, मग आपल्याला दिसतात. जिथं सूर्य पोहोचत नाही ते आपल्याला दिसत नाही. बाकी मन अंधारात असतं. म्हणजे माझ्या मनातले वाईट विचार, वाईट योजना तुला दिसणार नाही. असं आहे का? विक्रम, चांगले विचार आणि वाईट विचार हे सारखेच. तुझं मत चांगलं वाईट भेद करतात. चेतना हा भेद करत नाही. अंधकारमय विचार हे पूर्णपणे वेगळं. अंधकारमय विचारात चांगले वाईट दोन्ही विचार येऊ शकतात. कळलं. अंधकारमय विचार म्हणजे ज्याचं अस्तित्वच आपल्याला माहिती नसतं ते. बरोबर ना? पण एक सांग, चांगले विचार आणि वाईट विचार हे दोन्ही तुला स्पष्टपणे दिसतात का? तुझ्या आत्म्याच्या बांधणीत तुझ्या चांगल्या आणि वाईट भावना दोघांचा सहभाग असतो. मन भावनांना काळ्या पांढऱ्यात मोजत नाही. भावनांचे रंग इंद्रधनुष्यासारखे गुंतागुंतीचे असतात. जसा प्रवासात बसच्या खिडकीत सेबी यांच्या चेहऱ्यासमोर हात धरून तू काय करत होतास? हे बघ, ये इकडे. विक्रम आणि नीळावंती बसच्या खिडकीबाहेर तरंगत खिडकीच्या आत बसलेल्या सेबियनला पाहू लागले. सेबियन तुझ्या प्रेमात पडली असं तुला वाटतं. तिने तुझ्याकडे यावं, पण तुला तिच्यावर प्रेम करण्यात काही रस नाही. तिच्याकडे पाहून तू आकर्षित होतो, पण तिचं वय फक्त 16 असल्याने तुला लैंगिक सुख मिळण्याच्या कल्पनेची किळस येते. मुळात तुला सेबियनला आपल्याकडे ओढण्याची इच्छा का आहे? कारण तुला आमसेनच्या अजून जवळ जायचं आहे. तुला रोज मला भेटायचं आहे. कारण माझी भेट घेऊन तुझ्या अंडकुत्र्याला जिवंत करायचं आहे. मला स्पष्ट कळलंय. नीळावंती हे सांगत असतानाच एसटीत बसलेल्या विक्रमने सेबियनच्या चेहऱ्यासमोर हात धरून उन्हात हाताची सावली केली होती. बंगळुरूच्या प्रवासात सेबियन बसच्या खिडकीत डोके टेकवून डोळे तसेच बंद ठेवून बोलली, नलू त्या दिवशी मला खोटं बोलली. तुम्हाला माणसाशी संवाद साधता येत नाही म्हणून. पण खरं आहे ते. मला नाही बोलता येत माणसांशी. विक्रम मुद्दाम हसत म्हणाला. सेबियन विक्रमच्या जाळ्यात अलगद सापडली. नाही, तुमच्या लहान लहान गोष्टी न बोलताही खूप काही बोलून जातात. सेबियनच्या ओठाखाली असलेली खळी खुलली. निळावंता सेबियनच्या हनुवटीच्या वर ओठांखाली पडणारी खळी आणि रचनाच्या हनुवटीवर दिसलेल्या खुणा यात साम्य वाटलं. तुला सेबियनबद्दल आकर्षक का आहे हेही कळलंय मला. ही खळी तुझ्या बायकोलाही अशीच खळी पडायची हनुवटीवर, म्हणून तुला सेबियनच्या हनुवटीचं चुंबन घ्यावंसं वाटतंय. तुझी ही सुद्धा इच्छा ओळखली मी. असो, तू सेबियनशी काहीही न बोलताही खोटं बोललास. याला संवाद साधणं म्हणशील का विक्रम? मी तिच्याशी न बोलता संवाद साधला खरा. सेबियनला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी तू मुद्दाम चेहऱ्यावरचं ऊन अडवायचा खेळ खेळलास. मला सांग, त्यामागची भावना चांगली होती की वाईट? विक्रमला नीळावंतीचा मुद्दा कळला. भावना अद्वैत असतात. पण नीळावंती आपल्या मनातल्या सूक्ष्म इच्छांसोबत मनोव्यापार करू शकते हे कळल्यावर तो भांबावला. नीळावंती, हे असं विनापरवानगी माझ्या मेंदूत शिरून काहीही पाहणं चूक नाही का? हाच संवाद आहे प्रिय विक्रम. प्राणी, पक्षी, झाडं, कीटक, जलचर हे यांच्या खरेपणाच्या भाषेत बोलतात. ही निसर्गाची भाषा आहे.
निसर्ग प्रामाणिक असतो. कोणापासून काहीच लपवून ठेवण्याची गरज निसर्गाला नसते. माणसांना खोटं बोलण्याचं तंत्र अवगत असतं. त्यामुळे माणसं संवादात बऱ्याच गोष्टी लपवून ठेवतात. ठीक आहे, मान्य. विक्रम आता शांत झाला. दोघेही एका काळ्या आकाशात तरंगू लागले. त्या आकाशात खाली वर चहूबाजूने काळे-कुट्ट पडदे होते. अनंत पसरलेले. निळावंतीच्या अंगावरचा हिरवा शालू फडफडायचं थांबला. सगळीकडे शांतता पसरली. कुठं आहोत आपण आता? तुलाच माहिती असेल ते विक्रम. आता तू यान आहेस. काय? यान? म्हणजे? विक्रमने विचारलं. म्हणजे तुझ्या मनात आपण सोबत एवढा वेळ फिरताना मी तुला सोबत घेऊन फिरत होते. तुझं वहन मी करत होते. मी यान होते. आता तू यान बनलायस. तू मला इथं आणलंय. ही जागा तुझ्या आत आहे. तूच सांग, काय आहे ही जागा? विक्रमने त्या काळ्या कुट्ट अवकाशाने व्यापलेल्या जागेत सगळीकडे नजर फिरवून पाहिलं. सगळीकडे लुकलुकणाऱ्या चांदण्या होत्या. चारही दिशात, वर खाली, सगळीकडे चांदण्या, गोठवणारी शांतता. दूर दूरपर्यंत अवकाशात सोडून दुसरं काहीच दिसत नव्हतं. जर काही दिसतच नसेल तर डोळे बंद केलेले काय वाईट? असा विचार करून विक्रमने डोळे बंद केले. डोळे बंद करूनही त्याला पापण्यांच्या आतही काळा अवकाशच दिसत होता. त्यातही चमकणाऱ्या चांदण्याच होत्या. डोळे बंद केले काय, उघडे केले काय, काही फरक नाही. त्याला उत्तर मिळालं. समजलं. ह्या जागेचं लोकेशन समजलं. ही माझी शांतता आहे निळावंती. तुझी शांतता? हो, मी प्रेम केलेल्या प्रत्येक माणसाचा मृत्यू होतो. ती व्यक्ती मला सोडून गेली, की मी पुन्हा एकटा पडतो. खूप राग येतो तेव्हा स्वतःचा. का प्रेम केलं मी या व्यक्तीवर? असं वाटू लागतं. तेव्हा दुःख आणि रागामुळे माझा स्वतःवर ताबा राहत नाही. ती रागाची स्थिती काही काळ राहते. काही दिवसांनी ती रागानं फणफणण्याची अवस्था निघून गेली, की मी इथे येतो. इथे शांत होतो. ही माझी शांतता आहे. ही जागा काय आहे हे माहिती आहे मला. आजीच्या कुशीत जेव्हा रात्री अंगणात गोष्ट ऐकायचो ना, तेव्हा आकाशातल्या चांदण्या बघायचो. काळ्या अंधारात चमचमणाऱ्या चांदण्या. ह्याच आहेत त्या. आजीच्या कुशीत गोष्ट ऐकत सर्वाधिक शांत वाटायचं. तुझ्याही गोष्टी आजीच्या कुशीत ऐकल्यात मी. नंतर मोठा झाल्यावरही मी त्या चांदण्या विसरलो नाही. माझ्या जवळचं कोणी जग सोडून गेलं, की इथून पुढे कोणावरच प्रेम करायचं नाही, असं मनात पक्क ठरवतो. त्या चांदण्या आठवतो. स्वप्नातही त्याच येतात. कधी-कधी एका जागी बसून डोळे बंद करून चांदण्या आठवत बसतो. इथंच थांबतो. ह्या आकाशाखाली, माझ्या लहानपणात, आजीच्या कुशीत, जगाच्या पलीकडे, हा माझा शून्य आहे. तू प्रामाणिक आहेस विक्रम. कशावरून? तुझा स्वार्थ, दुःख, दैन्य, आक्रोश, त्यानंतर येणारी शांतता, हे सर्व काही प्रामाणिक आहे. मी तुझ्या भावनांना नागडेपणाने समजून घेतलं. पण तो झाला भूतकाळ. तू वर्तमानातही काय विचार करतोस हेही कळतं बरं का मला. काय कळलं तुला? विक्रम घाबरला तसा आसपासचा काळ अवकाश धुरकट होऊ लागला. हेच कळलं, मी जेव्हा तुला तुझ्या सेबियनबद्दल भावना सांगत होते, तेव्हा तू माझ्या प्रतिमेला बदलून मलाच आरसा बनवलंस. मी हाडामासाची निळावंती राहिली नाही, आरसा झाले. म्हणजे याचा अर्थ मी आता तुझं मानसिक प्रतिबिंब आहे. रोखठोक आणि प्रतिबिंबासारखं स्पष्ट. प्रतिबिंब? सांग मग माझ्या मनात सध्या काय चालू आहे? तुला माझी भीती वाटू लागलीये? विक्रमच्या मनात नेमकं हेच चाललं होतं. त्याच्या जगावर आक्रमण होतंय
असं त्याला जाणवू लागलं होतं. आसपासचा काळ अवकाश करडा होत गेला. आपल्या जगावर आक्रमण झाल्यावर कोणीही बचावात्मक पवित्रा घेणार. विक्रमनेही घेतला. बस झालं आता. मला तुझ्या आयुष्यातलं प्रेम पाहायचं आहे. तू केलंस का कधी प्रेम? सांगते. चल माझ्यासोबत. निळावंती म्हणाली. निळावंती विक्रमला एका घनदाट जंगलाकडे घेऊन जाऊ लागली. महामाया निळावंती या कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.